नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। आज बाळासाहेब ठाकरे नव्हते म्हणून भाजप व शिंदेंनी शिवसेना ताब्यात घेण्यापर्यंत मारली मजल। पण शरद पवारांसोबत असे होऊ शकत नाही, कारण ज्याने पक्ष स्थापन केला तो अजूनही तळ ठोकून मैदानात उभा आहे। त्यामुळे पवारांनी आखलं बंडखोरांच्या मतदारसंघातच निवडणुकीचे रणशिंगार। अजित पवारांसह संपूर्ण सरकारची वाढली डोकेदुखी। काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान आमदार अपात्रता प्रकरणी पक्ष व चिन्ह कोणाला द्यायचं ही सगळी सूत्र केंद्र सरकारने महाराष्ट्रात आधीच हलवली होती। शिवसेना असो वा राष्ट्रवादी, यात बंड कसं करायचं त्याची सेटिंग आधीपासूनच आखण्यात आलेली होती। त्यामुळे जसा उद्धव ठाकरेंचा निर्णय आला तसा शरद पवारांचा सुद्धा निर्णय येणार। पण पवार हे सगळं ओळखून होते। शरद पवार सुद्धा काय आजकालचे राजकारणात नाही। थेट भरसभेत त्यांनी एक संदेश देऊन सरकारला व बंडखोर आमदारांना इशारा दिला होता की अजून तुम्ही गडी पाहिलेला नाहीये। येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दाखवतो का गडी काय आहे। पण त्याची दखल सरकारमधल्या नेत्यांनी व अजित पवारांनी घेतली नव्हती। पण हळूहळू पवारांनी जसं बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना बळ दिले व नवीन कार्यकर्त्यांना तिकीट देऊन बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधात रणशिंगार फुंकले, त्यातूनच स्पष्ट झाले की शरद पवार आपला बदला घेण्यासाठी पूर्णपणे भुके आहेत। आधी छगन भुजबळ, त्यानंतर आंबेगावमध्ये वळसे पाटील व लगेच बारामतीमध्ये तळ ठोकून अजित पवारांच्या मतदारसंघातच त्यांना पराभूत करण्याची तयारी शरद पवारांनी संपूर्ण आखलेली आहे। त्यामुळे याची कुणालाही बनक न लागता आता उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाची शहानिशा आणि वेळेवर सूत्र कशी फिरवायची याची बाकी मात्र पूर्ण सेटिंग पवारांनी आधीच लावून ठेवलेले आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार गटाला व शिंदे गटाचे शरद पवार, उद्धव ठाकरे मिळून यांचे किती आमदार व खासदार घरी बसवतात व त्या जागी आपले किती निवडून आणतात तेच येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होऊन जाईल हे निश्चितच। तर मित्रांनो, जसा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल लागला तसं राष्ट्रवादीचा लागण्याआधीच शरद पवारांनी जे सूत्र आखले बंडखोर आमदारांना पाडण्यासाठी, त्यावरून तुम्हाला काय वाटतं, शरद पवार अजित पवार गटाला पराभूत करणार की नाही याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।